वसंतराव देसाई. वसंतराव देसाईंची आज 50वा स्मृतिदिन आहे. 22 डिसेंबर 1975 रोजी लिफ्टमध्ये त्यांचं देहावसन झालं. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या कुडाळ शहराशी त्यांचं नातं खूप जवळचं होतं. कुडाळेश्वर मंदिरामध्ये त्यांनी अनेक शो केलेले आहेत. आमच्या कुडाळ हायस्कूल कुडाळचे ते माजी विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कुडाळकरांना. क्या बात है. आणि म्हणून आम्ही त्यांच्या नावानं एम्पी थिएटर सुद्धा उभारलेलं आहे. त्या एम्पी थिएटरमध्ये सुद्धा यापूर्वी सुद्धा वसंतरावांच्या गाण्यांचे आपण कार्यक्रम या स्टेजवरून आणि तिथे सुद्धा केलेले आहेत आणि भविष्यातही त्यांचं संगीत, त्यांचं कार्य हे अजरामर होईल आणि आपल्या कायम स्मरणात राहील, यासाठी आमचे प्रयत्न निश्चितच असतील. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या, ज्यांच्या नुसत्या उपस्थितीनं नावानंच आम्ही त्या सुवर्णमय दिवसांमध्ये गेलेलो आहोत, त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आदरणीय फैयाजजी. एकदा जोरदार टाळ्या. आणि यासाठी स्टँडिंग ओव्हेशन झालं पाहिजे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्वरमंचावरती यावं. सत्कार मूर्ती आदरणीय श्री भाऊ देसाई, सहदेव तुकाराम उर्फ भाऊ देसाई आणि आपले सर्वांचे लाडके विजय नारायण गवंडे. 2002 पासून स्वरयोग या संस्थेमार्फत श्री प्रदीप देसाई यांनी वसंत देसाई स्मृती पुरस्कार द्यायला सुरुवात केली. पहिला पुरस्कार नाना साठे, बाळू काका साठे उर्फ बाळू काका साठे यांना जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते दिला होता. भैयाजी आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर ज्यांचं आगमन स्टेजवरती होतंय त्यांना फैयाजजींना हा पुरस्कार लाभला होता. त्यानंतर लावणी गायिका सुलोचना चव्हाण, नंतर भालचंद्र पेंढारकर. आपण बसून घ्या प्लीज. वाणी जयराम. 2011 आणि 2012 हे जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं होतं. त्या काळामध्ये वाणी जयराम यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सोमनाथजी परब, इनॉग डॅनियल, सुराजजी साठे यांना सुद्धा हा पुरस्कार कुडाळच्याच ह्या रंगमंचावरती दिला होता आपण. अप्पा वडावकर. त्यानंतर सुनहरी यादेद्वारे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अजूनही ज्यांच्या आठवणी ताज्या आहेत, प्रमिला दातार यांना दिला होता. संगीतकार पंडित राम मराठे, आदरणीय प्रसादजी सावकार यांना हे पुरस्कार दिले होते. आणि यंदा हा पुरस्कार आपल्याच भूमीतील आपल्या वालावल गावच्या दोन्ही सुपुत्रांना मिळतोय. ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. एकदा त्या दोन्ही सत्कार मूर्तींचे श्री अमेय देसाई, आपण सुद्धा खुर्ची तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्धी परांगमुख आणि अनेक कलांसाठी जे स्वतः संगीत रसिक आहेत, स्वतः चांगले गायक आहेत, अमेय देसाई यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. खरं तर आपण सर्वजण वसंतरावांच्या संगीतामध्ये तल्लीन झालो होतो. आपण सर्वजण इतके छान गायक आणि सुंदर साथीदार, आणि ह्यांना साथ करण्यासाठी स्वतः सुराजजी साठे. खरोखरच प्रदीपजी, आमचं सर्वांचं भाग्य आहे की आज या स्टेजवरती सुराज साठे जर बसलेले आहेत. आम्ही त्यांना जुन्या ब्लॅक अँड व्हाईट रेकॉर्डिंगमध्ये लता दिदींच्या, आशाताईंच्या शोमध्ये त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यांचं आणि कुडाळचं सुद्धा एक खूप गोड नातं आहे. कुडाळचं आमचं कुडाळेश्वर मित्रमंडळ आणि बाबावर्धन थिएटर या दोन संस्थांनी मिळून गीतश्री साई कथामृत हे नाटक साईबाबांच्या जीवनावरचं, ज्याचे आजही रंगभूमीवरती, व्यावसायिक रंगभूमीवरती प्रयोग सुरू आहेत, त्याचं संगीत आणि त्याची जी गाणी होती त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा आम्ही मुंबईला केलं होतं, तेव्हा आदरणीय सुराजजींनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं होतं. त्यामुळे ह्या दोन्ही संस्थांशी आणि कुडाळशी त्यांचे सुद्धा खूप जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध आहेत. तर आपण सत्कार सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी संगीतकार वसंत देसाईंच्या स्मृती इथे उजागर झालेल्या आहेत. काही आठवणी फक्त आहेत की वसंतराव आमच्या शाळेचे विद्यार्थी होते. त्यांनी
कुडाळमध्ये अनेक मैफिली केलेल्या आहेत. त्यातल्या काही मैफिली कदाचित भैयाजींच्या सुद्धा स्मरणात असतील. कुडाळमध्ये आमच्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये आपण गायलेल्या आहात याच्या आठवणी अजूनही आम्ही आमच्या हृदयामध्ये जपलेल्या आहेत. त्याच वालावलच्या सुपुत्राला आज हा पुरस्कार मिळतोय. दोन्ही तुमच्या बाजूला बसलेले आहेत ते आमच्या नारायणाचेच आशीर्वादानं खूप मोठे झालेले कलाकार आहेत. वाणी जयराम यांच्यासोबत सुद्धा त्यांनी दौरे केले होते आणि त्यांची गायकी आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळते. एक सुरताल मधून आपण सर्वजण जिंकू किंवा मरू ह्या गाण्याने आपण लहानाचे संस्कार झालेले आहेत. तर त्यांचं हे मालिक तेरे बंदे हम सारखं गीत जे पाकिस्तानने आपल्या शाळांमधून प्रार्थना गीत म्हणून स्वीकारलं होतं. असे महान कलावंत आमच्या ह्या भूमीचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि प्रदीपजी, तुम्ही हा सुंदर सोहळा कुडाळमध्ये आयोजित पुन्हा एकदा केलात त्याबद्दल आम्ही सर्व कुडाळकर आमच्या टाळ्याद्वारे तुमचे धन्यवाद तुम्हाला देतो. आजच्या कार्यक्रमाला फैयाज इथे उपस्थित आहेत. तीच रुजुता, तीच भारतीय अभिजात सौंदर्यातली जी शालीनता आहे ती चेहऱ्यावरती दिसते आणि आपण सर्वजण त्या संघ धरीला जो आवडी किंवा चार होत्या बक्षिणी त्या यासारख्या स्मृतींमध्ये सर्वजण जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती निश्चितच गेली असतील बघा. माना डोलवायला लागलेल्या आहेत आणि आम्हाला पुन्हा एकदा त्या भारलेल्या दिवसांमध्ये तुम्ही इथे आलात आणि आम्ही त्या दिवसांमध्ये गेलो. इथल्या रंगभवनमध्ये सुद्धा तुमच्या अनेक नाटकांचे प्रयोग झालेले आहेत. खरं तर सोलापूर सारख्या छोट्याशा शहरातून मुंबईला त्यांच्या अनेक मुलाखतीतून सुद्धा आपण हे ऐकलेलं आहे की परिस्थितीमुळे त्यांना स्वतःला कमवण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून ह्या मायानगरीमध्ये तुमचं येणं झालं. आणि तिथे आल्यानंतर आम्हाला आमची संगीत रंगभूमी, गद्य रंगभूमी, मराठी रंगभूमीतले सर्व प्रकार आपण केलेत. ऐतिहासिक पौराणिक नाटकातून आपण कामं केलीत. अगदी विनोदी नाटकांमध्ये सुद्धा आपण काम केलं आणि आपलं अभिनयातलं अष्टपैलुत्व आपण सिद्ध केलं. खरं तर पहिली आपल्याला नृत्य आणि संगीत याची पहिली तुम्हाला आवड आणि त्यातून छोट्या मेळ्यातून काम करत असताना त्यानंतर तुम्ही मुंबईला आलात आणि नाट्यसंपदाचे प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ यांच्याबरोबर आपल्या कारकिर्दीला प्रारंभ झाला. आणि त्यानंतर आम्हाला सांगायला आनंद वाटतो की वसंतरावांचं मार्गदर्शन तुम्हाला देव दिनाघरी दावला, पंडितराज जगन्नाथ यासारख्या नाटकांमधून तुम्ही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आणि 2 वसंतरावांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं. तुम्हाला त्यांनी शिष्या म्हणून आपलं सांगितलं. एवढंच नाही तर त्यांनी तुमच्यावरती स्वतःच्या कन्या, आपली मानस कन्या म्हटलं. पंडित वसंतराव देशपांडे आणि वसंतराव देसाई. आपण चित्रपटातून काम केलं, मालिकेतून काम केलं, अगदी याचा एक उन्हाळ दिवसपर्यंत. आणि नाटकं सुद्धा किती वैविध्यपूर्ण. मराठी रंगभूमीवरती चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येक कलावंतासोबत आपण काम केलं. लागूंबरोबर काम केलं, विक्रम गोखल्यांबरोबर काम केलं आणि अगदी म्हणजे प्रभाकर पणशीकरांपासून काय रेंज आहे बघा. खरं तर गझल ठुमरी यामध्ये सुद्धा आपला आवाज अनेक जणांच्या स्मरणात आहे. आणि खरं तर शास्त्रीय गायिका व्हायचं ही तुमची इच्छा होती. बेगम अख्तर यांच्याकडे संगीत शिकण्याचं सुद्धा तुमची इच्छा होती. अनेक स्वप्न अपुरे राहिलेली असतील. तुमचे जे सर्व जाणकार श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांची अशी खंत सुद्धा आहे की तुम्हाला हवं होतं, तुम्ही ज्याच्या हक्कदार होतात ते सर्व तुम्हाला मिळालं नाही. पण जे काही ज्या वाटेला तुमच्या आलेल्या भूमिका असतील, म्हणजे नाटकातल्या गुंतता हृदयमधली महानंदा असेल, त्यानंतर कल्याणी असेल, त्यानंतर महानंदामधली मालू असेल, कट्यारमधले सुलेखा, वीज म्हणाली झरीना आणि वीज म्हणाली मधली जुलेखा यासारख्या तुमच्या भूमिका आहेत त्या आजही रसिकांच्या मनामध्ये ताज्या तवाने आहेत. आणि त्या ठिकाणी त्यानंतर कुणीही काम केलं तरी सुद्धा तुमची जी प्रतिमा आहे ती कधीच पुसट होत नाही. फैयादजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज वसंतरावांचा सहवास ज्यांना लाभलेला आहे, ज्यांच्या मानसकन्या असा स्वतःचा उल्लेख करायचा, तर त्यांच्या हस्ते आजचा पुरस्कार वितरण होतोय ही खरोखरच खूप भाग्याची आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार आमच्याच वालावलमधील 2 सुपुत्रांना दिला जातोय. पहिले आहेत श्री सहदेव तुकाराम देसाई उर्फ भाऊ देसाई. नारायणाच्या मंदिरामध्ये
कोणी जे गेलेले आहेत आणि त्यांनी कुठलाही संगीतमय कार्यक्रम तिथे संगीताशी संबंधित कीर्तन असेल, भजन असेल, गायन असेल किंवा मंदिरातली पालखी असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी हार्मोनियम बघितलं आणि हार्मोनियमवरची सुरावट ऐकली की तिथे भाऊ देसाई आहेत. भाऊ देसाईंना वसंतरावांचा सहवास लाभलेला आहे. वसंतरावांची गायकी, वसंतरावांचे कार्यक्रम त्यांनी खूप जवळून आणि वालावला बघितलेले आहेत. मला वाटतं त्यांच्या कार्यक्रमातून 1-2 वेळा साथ केल्याची सुद्धा आठवण ते सांगतात. आणि नारायणाचा हा आशीर्वाद त्यांना लाभलेलं असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सुद्धा अनेक कीर्तनकारांना, अनेक गायकांना, अनेक दिग्गज व्यक्तिमत्व जी आहेत संगीत क्षेत्रातली, त्यांना साथ दिलेली आहे, हार्मोनियमची साथ. खरं तर ते एक घराणंच भारलेलं आहे, संगीतानं भारलेलं घराणं आहे. त्यांचे दुसरे बंधूसुद्धा चांगले गातात, अण्णा गातात. गजा देसाई हे सुद्धा तबला वादक आणि ही 2 मंडळी जर साथीला असतील, हार्मोनियमला आणि तबल्याला जर गजाभाऊ असतील, तर गायक अगदी बिनधास्त असतो. आपल्याला सांभाळूनही घेतील. मधल्या जागा म्हणजे गायकीपेक्षा साथीदार वरचढ ठरणार नाहीत आणि गाणंच खुलवतील. असे सुंदर साथीदार असलेले भाऊ देसाई यांना हा पुरस्कार दिला जातोय. आणि आजचा हा मानाचा पुरस्कार नारायणाचा सुपुत्र असलेला दोन्ही अर्थाने लक्ष्मीनारायणाचा आणि ज्याचं नावही विजय नारायण गवंडे आहे. असा आमच्या बालावलीचा सुपुत्र, आमचा जवळचा मित्र श्री विजय गवंडे यांना हा पुरस्कार लाभतोय. विजय गवंडे हे सुद्धा वालावलमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कुडाळ हायस्कूल आणि कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. तेव्हाच त्यांना संगीतानं भारलेली मित्रमंडळी लाभली. समोर बसलेले आहेत आमचे अविनाश वालावलकर, कुडाळमधलेच आमचे सुरेशजी राऊळ यांसारख्या मित्रमंडळींमुळे संगीताची आवड मनामध्ये निर्माण झाली. आणि मग पुण्याला गेल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा रश्मी ऑर्केस्ट्रा ह्या ऑर्केस्ट्रामध्ये कीबोर्डवरती हातांची चांगली सफाई झाली. आणि नारायणाचा आशीर्वाद असेल किंवा त्याचं स्वतःचं भाग्य असेल, उषाताईंबरोबर काम करण्याची, उषा मंगेशकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी अ, विजयला मिळाली. अशोक पत्कींचं मार्गदर्शन मिळालं आणि मग असे घडवणारे जर रत्नपारखी मिळाल्यानंतर आमचं खरं रत्न आहे ते उजळल्याशिवाय कसं राहील. आणि मग त्यानंतर त्यांनी सुरुवात आपल्या करिअरची सुरुवात झाली. मुंबईसारख्या शहरात गेल्यानंतर तिथे गॉडफादर का एखादा मित्रसुद्धा नव्हता ह्या क्षेत्रातला, की जो पाठबळ देईल, जो मदत करेल, जो बोट धरेल असं. पण ह्या आमच्या एकांड्या शिलेंदाराने विजय नारायण गवंडे हा एक सुंदर ब्रँड संगीत इंडस्ट्रीमध्ये तयार केला. ह्याचा सर्वांना आम्हाला खूप अभिमान वाटतो. 2021 ते 24 ह्या सलग 4 वर्ष त्याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचे राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. जोगवापासून ही सुरुवात झाली आणि जोगवापासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर रेडू, रेडूचं तर ऑल इन वन म्हणजे रेडूचं घडवणं म्हणजे रेडू हे सर्व नवीन टीम होती. त्या नवीन टीमला सर्व मार्गदर्शन सुद्धा विजय गवंडे यांनी केलं. विजय गवंडे यांचं आणखीन कौतुक सांगायचं म्हणजे मराठी संगीत सृष्टीला आज जे जागतिक दर्जा देण्यामध्ये ज्यांचा हात आहे ते अजय आणि अतुल. तर अजय आणि अतुल ज्याच्या संगीतामध्ये गायला उत्सुक असतात ते आमचे विजय गवंडे. 1-2 मुलाखतीमध्ये सुद्धा स्वतः विजय गोगोल यांनी सांगितलेलं आहे की तुमचे आवडते संगीतकार कोण? तुमचे आवडते संगीतकार कोण असं म्हटल्यानंतर त्यांनी विजय गवंडे हे नाव जेव्हा अजय गोगावले घेतात, तेव्हा सर्व सिंधुदुर्गवासियांचा आम्हा विजयच्या सर्व मित्रांचा ऊर अभिमानाने भरून येतो. आमिर खान यांची सुद्धा इलू इलू या चित्रपटासाठी त्यांनी शाबासकी मिळवलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा आमच्या सर्वांच्या स्मरणामध्ये आहे. देवा काळजी दे याचे तर 185 मिलियन ऑडियन्स झालेले आहेत. त्याने VNG या नावानं आमच्या मालवणी जी भाषा आहे, त्या मालवणी भाषेतला गोडवा जो आहे, मालवणी भाषेतली जी अभिजातता आहे, सुंदर मालवणी भाषा. कारण मालवणी भाषा म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वाटतं की फक्त शिव्या आणि अचरटपणा करण्यासाठी, तर त्या भाषेला एक सुंदर स्थान देण्यासाठी त्यांनी आणि त्यांचे खास जिवलग मित्र, की ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय विजय गवंडेंचं जे कौतुक आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे गीतकार गुरु ठाकूर, जे पुन्हा आमच्या सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत.
ह्या जोडीनं तर इतके सुंदर सुंदर गाणी दिलेली आहेत. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे रेडू. त्यातलं देवा काळजी रे हे गाणं, तर ह्या गाण्याने अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. पुन्हा जगण्याचा ऊर्जा दिलेली आहे. असं सुंदर गीत त्यांनी घडवलं. ते गुरु आणि विजय गवंडे हे आमचेच सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी एकत्र येऊन आमच्या मालवणी गाण्यांसाठी म्हणजे याद त्याची येता, शिरापडो, शिरापडोमध्ये गुरु पण सोबत गायलाय, विजय गायलाय, करकरता कावळो, त्याचबरोबर रेडूमधली सुद्धा कुकुर 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 कोंबडो घालता कुकारो यासारखी मालवणी गीतं जी आहेत, त्याने मालवणी भाषा वेगळ्या अर्थानं साता समुद्रापार नेलेली आहे. अशा अर्थाने सुद्धा मालवणीचे ब्रँड अँबॅसेडर आमचे विजय गवंडे आहेत. 7 मालिका, 5 व्यावसायिक नाटकांसाठी पार्श्वसंगीतकार म्हणून काम केलेलं आहे. रंगभूमीवरती चालू नाटकं सुद्धा त्यामध्ये सध्या जे चालू आहे ते पुरुष, आमने सामने, इवले से रोप, सिरियल किलर. मी फैयादजींना सांगायला मला आवडेल की ते नाटक त्याचे निर्माता दिग्दर्शक हे आमचे कुडाळचे सुपुत्र आहेत, श्री प्रणय तेली निर्माता, आणि लेखक दिग्दर्शक श्री केदार देसाई आहेत का, केदार देसाई पण आहेत. त्यांच्यासाठी आमच्या निर्माता दिग्दर्शक आणि लेखकांसाठी पण टाळ्या होऊ देत. आणि विजयला ज्या ज्या गोष्टी अडचणी आल्या, तर विजय स्वतः सुद्धा सिंधुदुर्गातले जी कलाकार आहेत, सिंधुदुर्गातली जी नवीन मुलं आहेत, सिंधुदुर्गातला जो स्पार्क आहे तो शोधत असतो आणि त्यांना मदत करायला, त्यांना मार्गदर्शन करायला, म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेता घेता एक दिवस ह्या बिंदांच्या ओळीप्रमाणे विजय आता त्या भूमिकेतून सुद्धा सिंधुदुर्गातलं जे टॅलेंट आहे ते शोधत असतो आणि त्यांना सुद्धा खूप चांगल्या चांगल्या संधी देतो. असा हा आमचा विजय. आणि त्याला वसंत देसाईंच्या नावाचा पुरस्कार मिळतो. हा त्याच्याबरोबर आम्हा सर्वांचा सुद्धा अभिमानाचा आणि सन्मानाची ही गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ देत. मी आदरणीय फैयादजींना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार वितरण आपल्या शुभ हस्ते करावं. हे भाऊ देसाई. सर्वप्रथम श्री विजय गवंडे. क्या बात आहे. विजयच्या या सुंदर गाण्याची साथ असल्यामुळे हा पुरस्कार सोहळा आणखीनच श्रीमंत झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. यानंतर मी आदरणीय फैयादजींना विनंती करतो की त्यांनी श्री भाऊ देसाई यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान करावा. या सत्कारामध्ये श्री वसंत देसाई यांची संपूर्ण माहिती असलेलं पुस्तक जे प्रदीप देसाई यांनी स्वतः आजचा हा सोहळा हा माझ्या भावी आयुष्यातला मोठा सर्वोत्तम सोहळा आहे. कारण मी भागवत, रामायण, तुलसी रामायण स ह्या ग्रंथांचं जे ग्रंथ आहेत त्यांचं जे प्रवचन होतं ते प्रवचनाचे
हे आहेत श्लोक आहेत, त्या श्लोकचं संगीत मी दिलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला या ग्रंथामध्ये आईचं महत्त्व कळलं. आई ही काय आहे तिचं महत्त्व कळलं. आणि आपल्या भारत देशाची स्त्री ही देवता आहे. तर आजचा सोहळा माझा सर्व वालावल कुटुंबीय वालावलच्या लोकांसाठी. मी देवतेचे आईच्या समोर आईने माझा सत्कार केला. मी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप छान. अहो, तुमच्यावरती नारायणाचा आशीर्वाद असाच सदैव राहू देत आणि तुमची कला रसिकांना आनंद देत राहू देत. यानंतर आपले सर्वांचे म्हणजे जुन्यांपासून नव्यांपर्यंत सर्वांना आवडणारे श्री विजय गवंडे यांना विनंती करतो, की खरं तर मितभाषी, कमी बोलणारे असे विजय आम्हाला माहिती आहेत. पण आता ते या क्षेत्रात गेल्यानंतर सुंदर बोलतात हेही आम्हाला माहिती आहे. त्याचीच झलक आपल्या आजच्या या सत्काराच्या उत्तरातून मिळू देत. जोरदार विजयसाठी एकदा टाळ्या होऊ देत. नमस्कार. वसंत देसाई स्मृती पुरस्कार मला आज मिळतोय. ज्यांची गाणी मी खूप कीबोर्ड प्लेअर म्हणून खूपदा वाजवली शोजमधून, प्रोग्राम्समधून. आज त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळतोय. मी प्रतिष्ठानचे आभार मानतो. प्रदीप देसाई तुमचे आभार मानतो. काही गोष्टी जरा वालावलच्या सांगतो, की वालावल हे तसं छोटंसं गाव. तिथं म्युझिक डिरेक्टर होणं किंवा असं काही कॉन्सेप्ट तेव्हा काही नव्हताच, किंवा सोशल मीडिया किंवा यूट्यूब असंही काही नव्हतं. तर त्यावेळी आम्हाला जे सर्कल होतं, म्हणजे जे तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा म्हणून जी माणसं होती, त्यापैकी भाऊ आमचा होता. भाऊला मी अरे तुरेच म्हणतो. लहानपणापासून बघतोय त्यांना, बाबा असल्यापासून. आणि एकदा बाबांनी भाऊला सांगितलं, मी 10वी-11वीत होतो, की अरे भाऊ जरा ये रे, बघ विजय काय वाजवता बघ जरा. भाऊ घरी आला आणि आम्ही एकदम तसं काय हात चालायचा माझा हार्मोनियमवर, तर मी त्याला हे असं काहीतरी वाजवून दाखवलं. तर तो भडकला. मला म्हटला, हे असला काहीतरी जादूचे प्रयोग नाही दाखवायचे माका, धड काय तर एकदा स्लो वाजवून दाखव. हे तसले दाजी हे का सांग, असला काय वाजवायचा नाही माझ्यासमोर. तर भाऊनं त्यावेळी जी दादागिरी केली होती, किंवा ते खरंच आम्हाला गुरुस्थानी आहेत, की स्लो वाजव, स्टडी वाजव, तर ते पक्क होईल. त्यामुळे भाऊ थँक्यू. आमच्यासाठी तुम्ही गुरुस्थानीच आहात. आणि माझी गाणी जी लोकांना आवडली, त्यासाठी ॲक्च्युली माझं सर्कल म्हणजे हे इथं बसलेत हे कोपऱ्यात सगळे मित्र. असं म्हणजे असे कमीने मित्र पाहिजेत ॲक्च्युली, जे कधी सरळ बोलतच नाहीत चांगलं. पण माझं म्युझिक ऐकून अशी वेळ नाही आली माझ्यावर, की त्यांनी मला असं काही शिव्या घातल्या किंवा काय केलं. काय मेलाईज घ्यायचा केलं, जरा 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 व्यवस्थित कर, पुढच्या वेळी जरा बरा होईल असा काहीतरी कर. असं प्रत्येक वेळी मालवणी स्वभाव आहे तो. प्रत्येक वेळी त्यांनी असं खोचून काहीतरी बोललेलं आहे. त्यामुळे निंदकाचे घर असा विषयाचा, असे मित्र तुमच्या प्रत्येकाच्या कलाकाराच्या आयुष्यात हवेत. तुम्ही जमिनीवर राहता. तर या माझ्या सगळ्या मित्रांना मी थँक्यू म्हणेन. म्हणजे इथं राजा बसलाय, अवी तर लहानपणापासून होतं, विशाल बसलाय, केदार आहे, सुरेश रावळ पण कुठेतरी बसले असतील. सुरेश, तर यांना बघूनच आम्ही काहीतरी शिकलो. आम्हाला कुठलं सर्कल नव्हतं. त्यानंतर पुण्यात गेलो, पुण्यातून मुंबईत गेलो. मुंबईत एक सिंगल माणूस ओळखीचा नव्हता. हळूहळू माणसं भेटलो, लोकांना जमवली, आणि असं काम करता करता आता काही गाणी माझं असं काम आपल्यासमोर आलं. आता मी आणि गुरुनं असं ठरवलं, की मालवणीसाठी आपण फिल्मसाठी आपण काम करतोच आहे, तर आपण मालवणी गाणी करूयात, म्हणजे ती लोकांपर्यंत पोचतील, मालवणी भाषा लोकांपर्यंत पोचेल. तर त्यासाठी आम्ही नवीन हे पण सुरू केलं, की मालवणी गाणी आम्ही करतो. त्यात शिरापडो केलं, यात त्याची येता केलं दादा मडकईकरांचं. शिरापडो गुरुने लिहिलं. देवा काळजी तर आम्ही आधी केलंच होतं. त्यात कावळं करकरता होतं, जे मीच लिहिलं होतं, कारण गुरुने मला वेळेत दिलं नव्हतं, त्यामुळे मलाच लिहावं लागलं. आणि करकरता कावळो, नंतर कुकुर कुकुर हे गुरुने लिहिलं होतं. देवा काळजी अशी गोष्ट आहे, की आम्ही रेडिओसाठी गाणं करत होतो.
की गुरुला मी खूप दिवस मागे लागलो होतो, की "अरे, गाणं दे, आपल्याला शूट आहे." त्याचा रेडिओ हरवतो. जो रेडिओवर त्याचं खूप प्रेम आहे. त्याचा रेडिओ हरवतो, तर तो त्याला मिळवायचा आहे आता. तो खूप दुःखात आहे. तो इमोशनली अटॅच आहे रेडिओशी. तर काय करता येईल? तर गुरु खूप दिवस तो काय त्याला फोन केला, "हां, तुझाच चालला, आत्ताच चालू आहे." मग मध्ये-मध्ये फोन उचलायचा नाही. मग मी आईला फोन करायचो. तर आईची "दे रे त्याचा काय, तो काय माझं रोज फोन करतो, त्याचा काय तर दे गाणं." "अरे, काय सुचत नाहीये." काय म्हटलं, मग मी त्याला म्हटलं, "अरे, सुचेल तेव्हा सुटेल, देवा काळजी बघ काय तर." तर त्यानं पटकन तो शब्द धरला. तर म्हटलं, "अरे, हा शब्द वापरूया आपण आणि गाणं करूया." मी त्याला तिथंच मोबाईलवर ट्यून दिली, गाऊन दिलं ते, "देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे." आणि त्यानं गुरूनं सगळं संबंध 15 मिनिटात गाणं मला लिहून पाठवलं. ते देवा काळजी. आणि कोकणात त्याला खूप उचलून धरलं लोकांनी. लॉकडाऊनच्या काळात ते गाणं खूप पुन्हा व्हायरल झालं. लोकांना ते आपलं वाटलं. इन्स्पिरेशन वाटलं त्यापासून लोकांना. आम्हाला करताना असं काही वाटलं नव्हतं, की एक मालवणी गाणं, मालवणी सगळं जनरली रिक्षावर आपण जनरली म्हणतोच देवा काळजी. तर ते करताना असं वाटलं नव्हतं. पण लोकांनी तो तो एक बेंचमार्क झाला. लोकांनी देवा काळजी, मग ते ते गाड्यांवर देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे असं लिहून यायला लागलं. तर हे गुरुच्या शब्दांची किमया आहे. आणि मालवणी तसं काहीतरी नवीन साउंड किंवा मॉडर्न थोडासा ट्रेंडी साउंडमध्ये आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला, की फोक चालतच आलं होतं. तर म्हटलं आपण काहीतरी नवीन पद्धतीनं करूया म्हणून ते केलं गेलं होतं. तर त्याला खूप रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आम्ही आता मालवणी गाणी आता आम्ही करतोय. आत्ताच आम्ही एक मालवणी गाणं रेकॉर्ड केलं, गुरूने आणि मी. तर ते काही दिवसात येईल. तर तुमचे सगळ्यांचे आभार. तुम्ही इथं माझा सन्मान केला. तुम्ही इथं हजर राहिले. इथं माझे सगळे शिक्षकसुद्धा मला दिसतायत. वैद्य सर, शिरसाट सर. थँक यू सो मच सर. इथं माझे मित्रमंडळी आहेत सगळी. विशाल आहे, केदार आहे, अवी आहे, राजा आहे, केदार सामंत आहे, अमित आहे. थँक यू तुम्ही आलात. मी सर्वांचे आभार मानतो. प्रदीप देसाई, मी तुमचे आभार मानतो. वसंत देसाई पुरस्कार हा खूप मोठा पुरस्कार आहे माझ्यासाठी. मी पुन्हा एकदा तुमचे आभारी आहे. धन्यवाद. विजयसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. हा पुरस्कार आणि हे आशीर्वाद तुला यानंतर या क्षेत्रामध्ये निश्चितच बळ देतील आणि यापेक्षा मोठे मोठे पुरस्कारही तुला मिळतील आणि त्या पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार सुद्धा तू मानाने मिरवशील, त्यामध्ये आमचा आनंद निश्चितच असेल. आणि आता आपण सर्वजण ज्यांना ऐकण्यासाठी आतुर आहोत आणि स्टेजवर फक्त सत्कारासाठी आपण आलात आणि तुमच्या हातात माईक नाही, तर मग हे सगळेजण नंतर मला खाली उतरायला नको. तिथून तिथून बोलला तरी चालेल आणि बसून बोलला तरीही चालेल. रंगमंचावरच्या सर्वांना आणि आपल्या सर्व रसिकांना नमस्कार करते. आज प्रदीप देसाईंनी मला बोलवलं आहे, माझ्या हातनं पुरस्कार दिला या दोघांना, सहदेवजींना, विजयजींना. अ, म्हणजे मी भरून पावले असं मला वाटतं. कारण वसंत देसाईंच्या नावाचा आणि आमचा प्रदीप जो आहे ना, माझा मित्र आहे. गेली 15-20 वर्ष माझ्याबरोबर त्याची मैत्री आहे. आणि वसंतरावांविषयी अमाप प्रेम, अमाप, ज्याला म्हणजे माप हो नाही, त्याला वर्णनच नाही आहे म्हणजे. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की कुडाळला आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे, 22 तारखेला सुद्धा आम्ही हा केला. मला नेहमी असं दादरला केला, की बघा ना, गेली 50 वर्ष म्हणजे जे वसंतराव स्वरांच्या हिंदोळ्यावर सतत राहिले, झुलवत राहिले स्वरांना, आणि त्यांना इलेक्ट्रिकच्या झोपाळ्यावर मृत्यू यावा, ह्याच्यासारखं दुःख नाही हो, दैवदुर्विलास आहे हा. फार वाईट वाटलं आम्हाला हे सगळं ऐकून. माझा तर सहवास 66 सालापासून 75 सालापर्यंत मी त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या अनेक कार्यक्रमात गायले, बालगीतांमध्ये गायले, त्यांच्या सिनेमामध्ये गायले, असं बऱ्याच ठिकाणी आम्ही गायलो. पण प्रदीप, मला मला एकच सांगावंसं वाटतं, की म्हणजे कुडाळ म्हणा
एकंदरीत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणा, असं काहीतरी मोठेपण आहे हो. इथल्या पाण्याचं असेल, इथल्या माशांचं असेल, इथल्या नारळांचं असेल. पण म्हणजे अतिशय म्हणजे लोकांना गाण्याची इतकी आवड आहे. माझ्या सगळ्या नाटकांना मी हा अनुभव घेतलेला आहे. मला आज आपल्याला सांगावंसं वाटतंय, की वसंतरावांनी किती जणांचा शोध लावला हो. तुम्हाला माहीत असेल लक्ष्मीकांत प्यारेलालपैकी लक्ष्मीकांत कुडाळकर हे इथले. वसंतरावांनी त्यांना बोलवलं आणि बरेच जण म्हणजे शिवकुमार शर्मा वगैरे त्यांना झनक झनक पायल बाजासाठी त्यांनी काश्मीरहून बोलवलं आणि ह्या संबंध सिंधुदुर्गाचा एक मोठेपणा आहे असं मला वाटतं. वसंत देसाईंसारखी एक आम्हाला तर ते ऋषितुल्य होते, गुरुतुल्य होते. आम्हाला खूप शिकायला मिळालं त्यांच्या सहवासात आणि मला फार सांगावंसं वाटतं, की ही जी एक अशी जी एक रांग आहे ना, म्हणजे संगीत रंगभूमी म्हणा, संगीताच्या विषयीची ही कोल्हापूरपासून जी सुरू होते ना, ती गोव्यापर्यंत. आमच्या संगीत नाटकांना कोकणात आणि गोव्यात जो भरपूर प्रतिसाद मिळाला, तो आम्हाला महाराष्ट्रात कुठेही मिळाला नाही. आणि आजही कुठलंही संगीत नाटक असो, त्या संगीत नाटक प्रोड्यूस करणाऱ्या निर्मात्याची मदार कशावर असते ना, तर गोवा आणि कोकणवर. भले पुण्यात आणि मुंबईत चालो न चाल माझं गोरा कुंभार तर वेड्यासारखं चाललं इथे. वेड्यासारखं चाललं म्हणजे त्याला काही हे आणि आज मला ह्याचाही अभिमान वाटतो, की मी मुंबईत आले 66 साली आणि चेहऱ्याला मला पहिल्यांदा मेकअप केला तो बाबा वर्दमनी. आज त्यांच्या नावाने इथे मी आले हां, रंगमंचावर आहे आणि मला बघून खूप बरं वाटलं हो. आणि इथे खूप स्पर्धा होतात. खूप चांगले चांगले आर्टिस्ट आहेत आणि अनेक म्हणजे अनेक कार्यक्रम कुडाळमधनं वगैरे होतात. त्या बाबा वर्धमांना सुद्धा मला आज आदरांजली व्हावीशी वाटते. कारण या रंगमंचावर मी आलेली आहे आणि खूप खूप बोलावंसं वाटतं. कोकणाविषयी तर आहेच. गोवा वगैरे तर आम्ही जातच असतो. पण कोकणाविषयी पुरुषोत्तम वालावलकर इथले आहेत. जे अतिशय सगळ्या संगीत गाणाऱ्या गवयांबरोबर ज्यांनी साथ केली, पुरुषोत्तम वालावलकर हे इथलेच आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा मला वाटतं आमचा प्रदीप देसाई काहीतरी करणार आहे. पुस्त याला आहे हो याला वेड. यांनी ओपन एअरवर पुस्तक लिहिलं. हो आणि वालावलकरांविषयी त्यांचं पुस्तक आता काढणार आहेत ते. त्याच्यासाठी भेटीगाठी सुरू आहेत त्यांच्या. म्हणजे हार्मोनियम वादक म्हणून तेही अतिशय त्यांचे वडील होते रंगभूमीवर. त्यांचे वडील स्वतःचे माधवराव वालावलकर आणि आमच्याबरोबर त्यांनी खूप वाजवलेलं आहे. त्यामुळे मी म्हटलं, की तुम्हाला माझा एक छोटासा लेख हवा असेल, तर मी वालावलकरांविषयी मी लिहीन आणि मी तुम्हाला देईन. वसंतरावांविषयी सुद्धा त्यांनी इंग्लिश पुस्तक केलं आहे बघा. इंग्लिश भाषेतनं केलेलं आहे त्यांनी. ओपन एअरवर केलेलं आहे त्यांनी. ओपन एअरवर सुद्धा त्यांची जन्मशताब्दी केली, मोठ्या प्रमाणात केली त्यांनी. रफी साहेबांवर केली, राज कपूरवर केली त्यांनी, कुणावर केलं नाही ते सांगा. तर हे करायला प्रदीप देसाईसारखीच व्यक्ती लागते हो. त्या कलावंतांवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. मग राज कपूर असो, रफी साहेब असो, तुम्हाला सांगते ओपी नय्यर असो, या सगळ्यांवर अतिशय प्रेम करणारे असे प्रदीप देसाई त्यांना आणि झोकून काम करतात. झोकून म्हणजे कशाची पर्वा करत नाहीत आणि मी नेहमीच त्यांना सांगते, की हे सगळं तुम्हीच करू जाणो. बाकी कुणाची करण्याची प्रज्ञाच नाही आहे. पण आमचे प्रदीप देसाई हे करतात. चांगली चांगली पुस्तकं त्यांच्या हातून आणखी घडो चांगले चांगले आणि शोधून शोधून काढतात बरं का. सो आत्ता मुंबईला आम्ही वसंतरावांच्या पणतूला सुद्धा पुरस्कार दिला नचिकेत देसाईला. वसंत देसाईंच्या नावचा तो जो पुरस्कार आहे तो नीला रवींद्रला दिला आणि नचिकेत देसाई जो एक अपकमिंग आर्टिस्ट आहे आणि तो वसंतरावांचा पुतण्या आहे पणतू आहे त्याला दिला आणि त्याचंसुद्धा वैशिष्ट्य हेच आहे की आत्ता जो आमचा गायक आहे ना यांनी हां यांनी सोडली नोकरी आणि तो आता फक्त त्यांनी गाण्याला वाहून घेतलेला आहे. तसं नचिकेतने सुद्धा सारस्वत बँकेची नोकरी सोडून पूर्णतः गाण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे अशी फार चांगली चांगली मुलं आता येत आहेत, चांगलं चांगलं गात आहेत, लोकांसमोर सादर करत आहेत आणि लोकांना पण आवडतं आहे. त्यामुळे मी पुढच्या पिढीविषयी मला खूप आशा आहे बरं का. मी कधी नावं ठेवत नाही त्यांना आणि बदलणं हा तर निसर्गाचा नियम आहे.
त्यामुळे बदल तर होतच राहणार. पण ह्याची त्याच्याशी, त्याच्या ह्याच्याशी असं कुणाशी तुलना करू नये. ते कुमार गंधर्वांसारखे गायले वगैरे तर ठीक आहे, पण ते सुद्धा करणं सुद्धा कुमारांची गायकीच गाणं म्हणजे त्याला हात त्यांना तर एकच लंग्ज होतं, एक फुफ्फुस तर त्यांचं काढलेलं होतं. त्यांनी त्यांची गायकी बनवली होती कुमारांनी. पण ती गाणी गाणं आणि त्याच्यावर मेहनत करून या मुलांनी 2दा आणि 3दा वन्स घेतले हो त्यांनी. किती कौतुक आहे ना हे. त्यामुळे अपकमिंग सगळ्या आर्टिस्टना कुडाळमधल्या, मालवणचे सगळे, सिंधुदुर्गमधले, कणकवलीमधले, कोकणातले, आमच्या मुंबईतले जे कोणी इथून जाऊन तिथे स्थायिक झालेले आहेत आज तुमच्यासारखे, त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, सदिच्छा आहेत. त्यांच्या पाठीशी माझे आशीर्वाद पण आहेत आणि आगे बढो असं म्हणेन मी. धन्यवाद फैयाजी. किती गोड शुभेच्छा होत्या आणि तुमच्या मुखातून आमच्या बाबा वर्धमानचं कौतुक, वसंतरावांचं कौतुक ऐकणं ही आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. मला अजून एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली, की जाणता राजा हे जे महानाट्य आहे, त्यातल्या जिजाऊंचा स्वर आता आपण ऐकत होतो. राजमाता जिजाऊ ज्यांनी आपल्या आवाजातून साकारलेले आहेत. त्यांचं एकूण व्यक्तिमत्वच तुमची जाणता राजाच्या बाबासाहेबांच्या मराठीतून, हिंदीमधून सुद्धा आणि आपल्यातल्या अनेकांनी म्हणजे रसिकांनी तुमची आम्ही दुसरी बाजू दूरदर्शनवरची विक्रमजीनी म्हणजे जे तुमचे सहकलाकार आणि त्यांनी तुमची घेतलेली मुलाखत, ह्या मुलाखतीमध्ये सुद्धा आपल्यावरती झालेल्या अन्यायाबद्दल सुद्धा बोलताना कोणताही विखार त्याच्यामध्ये नाही, कुठली खंत नाही. खरं तर आयुष्यातले अनेक जी उमेदीची वर्ष आहेत, त्या त्या वर्षांवरती झालेल्या, आपल्या कारकिर्दीवरती झालेल्या अन्यायाबद्दल बोलताना सुद्धा इतकी सहजता, कुणावर राग नाही, प्रेम नाही आणि एवढ्या उच्च स्थानावरती नाट्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे ज्यांनी, अशा पदावरती असताना सुद्धा पाय किती स्थिर असावे, आपल्या जमिनीला टेकलेले असावेत आणि येत्या काळाला नवीनांचं कौतुक, ह्या गोष्टी सुद्धा निश्चितच अनुकरणीय आहेत. एकदा भैयाजींसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. जेव्हा आपण चांगलं काहीतरी करत असतो तेव्हा अनेक गोष्टी, अनेक योगायोग जुळून येतात, कारण ती ईश्वराची इच्छा असते. आज तसा एक सुंदर योगायोग जुळून आलेला आहे. विजय गवंडेला आजचा हा पुरस्कार त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मिळतोय. हा योगायोग, हा कदाचित नारायणाचा आशीर्वाद असेल. तर विजयने केक कापावा आणि वाढदिवस आमच्या सर्वांच्या सोबत साजरा करावा. मित्रांनी स्टेजवरती यावं.
यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता ह्या आभार प्रदर्शन श्री प्रदीपजींनी करावं.